नमस्कार मंडळी. आज होळी आहे, त्यामुळे आज पुरणपोळीचा स्वयंपाक करतात. होळी हा आनंदाचा आणि वसंत ऋतूच्या स्वागताचा सण आहे. होळी झाली की उन्हाळा चालू झाला समजायचं. मी पण आज मस्त पुरणपोळी बनवली आहे. पुरणपोळीच का करतात? तर फाल्गुन महिन्यात हरभरा आणि गव्हाचं मस्त कुकरला डाळ लावली. डाळ चांगली शिजली आणि त्याच्यामध्ये आता मस्तपैकी गूळ टाकून शिजवून घेते. आमटीसाठी येळवणी सुद्धा काढून ठेवली. तर होळी म्हणजे वाईटावरती चांगल्याचा विजय. प्रल्हाद यांच्या श्रद्धेमुळे वाईटावर चांगल्याचा विजय झाला आणि त्याचीच आठवण म्हणून आपण होळी दहन करतो. गूळ टाकून डाळ चांगली शिजवून घेतली. मग लगेच पुरण करायला घेतलं. पुरण असं बारीक वाटून घेतलं आणि इथे लगेच पोळ्या करायला घेतल्या. पिठाचा हुंडा घेतला आणि त्याची बारीक वाटी करून घेतली. त्याच्यामध्ये पुरण भरलं आणि हळुवारपणे पोळ्या लाटायला घेतल्या. आपल्या महाराष्ट्रामध्ये होळीच्या दिवशी होळी पूजन करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. ही परंपरा अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे. या दिवशी गोड पदार्थ करून वर्ष गोड जावं अशी भावना असते. आमच्याकडे होळीच्या दुसऱ्या दिवशी रंग खेळले जात नाहीत, तर ते रंगपंचमीच्या दिवशीच रंग खेळले जातात. होळीच्या दुसऱ्या दिवशी आमच्याकडे धुलवड खेळली जाते. धुलवड म्हणजे जे होळीची राख असते त्याच्यामध्येच पोरं खेळतात. तुमच्याकडेही असं असतं का? नक्की सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंट करा कसा वाटतो व्हिडिओ ते. तर इकडे मी सगळ्या पोळ्या वगैरे तयार करून घेतल्या आणि नैवेद्याची तयारीला लागले. मी ही पूजन करायला जाणार आहे. त्याच्या आधी सर्व आवरून होळी तयार करायला गेले. मस्तपैकी आम्ही सर्वांनी मिळून अशी होळी तयार केली. होळीची पूजा केली आणि आता होळी भोवती पोरं कशी बोंबलतायत बघा. हे बोंबलणं वाईट नाही, तर वाईट शक्तींना दूर करण्याचा समज आहे. थोडक्यात होळी म्हणजे आनंद, गोडवा आणि नवीन सुरुवात. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय.